तो दोस्तों मैं और नानी अभी मंदिर जा रहे हैं, मतलब नानी मुझे लेके जा रही है। ऐसा रोज़ जाते हैं हम, नानी रोज़ लेके जाती है मुझे, क्योंकि ऐसा बोले बाबा को बोले कि इसको जल्दी ठीक कर दो करके। तो चलो फिर मैं भी लेके चलता हूँ आपको। असं काय ते बघू आपण आले आल्यास तुला हे करून देते. चलो गाइस, मैं गाड़ी निकलता हूँ। किलो समज ते दुसऱ्याचे पण फुलं तोडले का? नाही ना, आलेत का त्याला? दुसरे नाही आलेले. अरे आहे ना बिल्ली मांजर बघ कुठे, क्या कर रही है? लागला तेवढाच का बाकीला राहू दे. नहीं येत ना? शायद कुत्ते से डर रही है. चलो चलो, देर हो रही है. जाऊ दे, जाऊ का द्या मग वाटका मग नंतर बघ उठो. गहू आणि वाटकं देऊन येते. फुलं आणि सरले नाही राहू दे मग ते. हे एकच ठेवून दे. ते फेकून दे. एकच ठेवून दे. बाटली बिटी होते धुवायला. व्यवस्थित ठेवलं, व्यवस्थित. अरे नाही नाही बांधलेला आहे मी. कडे देऊन दे. एक तू गाडी धर. तू बस ग बाई, तू न टेन्शन घेऊ. हा बघा, हा बी एक हातात मोबाईल झालेला आहे. नाही मी बी एक हातात मोबाईल धरून घे. तू पहिले मला बसू दे गाडी धर. मी काय तुला पडू नाही देणार, टेन्शन नको. आणतो मोबाईल माझ्याकडं. तू शूटिंग करशील असं? शूटिंग कर द्या. चाल चाल, तू पुढे चाल, काढ गाडी. अशी अरे तू काढ ना गाडी, चाल ना फटक्यात. उशीर होतोय ना मला. हे लोक येडं म्हणतील, तू पुढं चाल फटक्यात. करतो असं या झाडांची बंद करून दिलंय तू ते. नाही रे, चालू आहे. कायला बंद केलं? हे पाहिजे, चालू आहे, कसं पाहिजे. पकडलाय तू ते? बरोबर पकडलाय मी. चाल ये बाय. अरे तू माझ्याकडे दे. ये घर आलं. तू चाल पुढं. अरे रोड घर दाखव आणि असं आपण तिथं दिसलं पाहिजे ना. असं आपल्याला दिसून काय करतोय? मी मेन कॅरेक्टर आहे ना, त्याच्यामुळे मी दिसेल पाहिजे ना. याच्या काही शिड्या तयार करतील असं? काय शिडी तयार करतील. त्याच्यासाठी मध्ये जावा लागेल. कॉलेजमध्ये जावा लागेल. जाईन ना मी. गाड्यांचं कर ना. रोड कन्स्ट्रक्शन तू आण उठून. गाड्या दाखव लोकांना. गाड्यांचं आलं तिथे. जुडाने मग
वीर आहे वीरला इथे काय म्हणता ग कुवा. पोच गए. डिकीत ना बाटले फुलं काढतो. हर हर महादेव. तू चप्पल नाही आणली. साईडला काय अच्छा. पाण्याची बाटली आणलं ना. हर हर महादेव. ये इधर स्कूल है बच्चों की. बसतो का या साईडला मग. इकडनं बसू का. कळस लावला फक्त त्यांनी. असं ये इकडनं ये. तिकडनं येऊ का. पाण्याचं आहे ना त्यानं मोंडा लायलं असं नाही. अच्छा. या असं बशी. हो हो थांबा. पिंडाची सुटी बोलले बाबाचे. आपण अरे आपण बेलपत्र नाही आणले का. बेलपत्र आज तोडताना असते आणल्या. कसं काय. प्रदोष आहे ना. असं आहे. पीपल का पेड़. असा सरक ते पाय आले तुझी इकडे येतो. अजून सरक माझ्याकडे. हे जे पाणी वाहतं ना याच्यावर पाय लावत द्यायचं. अच्छा. थोडं इकडे सरकू शकतो. हर हर महादेव. रोज आती मेरी नानी मुझे रोज क्योंकि जल्दी ये चीज पूजा करते. नामात करून घेईल ती बाटली. पिंड धुवायला फुलं घेते. गणपती सरकवतो इकडं. हां गणपती बाप्पा मोरया. घे ना. दोन हातात ठेव ना तो मोबाईल. कुठं ठेव. हां हां. हर हर महादेव.
टाकते जर वेअर इज द हळूहळू टाकू बोले टाकू शिष्य नमस्ते 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 पाणी नाही त्याच्यात जेवणाची सुट्टी झाली त्यांच्या शिष्यवाय नमस्तुभ्यं शिष्यवाय नमस्तुभ्यं शिष्यवाय नमस्तुभ्यं शिष्यवाय नमस्तुभ्यं शिष्यवाय नमस्तुभ्यं वाटे भरली कधी काढून घ्यायचं हे लावलं नाही हे काय त्याच्यात भरली त्याच्यात टाकून दिलं ना ते काय एकच टाकलं शिवाय नमस्ते लगता है इनकी रेस ब्रेक हुआ है लगता है इन बच्चों का ये जो है ना ये बालवाड़ी है बालवाड़ी पहली ऐसा कुछ तो है यहाँ पूछना पड़ेगा मुझे बालवाड़ी के बच्चे से हर हर महादेव हर हर महादेव।
झालं का? हम्म. तर तिथं खाली बसतो आता खालच्या साईडला आणि बसल्या बसल्याने तर उभं राहूनच या आता लाव सगळं व्यवस्थित ठेव. हो गया हमारी पूजा. हर हर महादेव. केलं शूटिंग आता झालं गेलं पिशवी उडाले. हर हर महादेव. गेला ते लावतो ना हे ना असं हे बघ हे असं असं लावायचं म्हणजे उघडतं बरोबर येतं. मेरी पुकार मैंने तुझे ही पुकारा है मेरे भोले बाबा. मुझे तेरा ही सहारा है मेरे भोले बाबा. अरे अरे चलो घर वापस. चल झालं ना आता चलो घर. झालं शूटिंग गिटिंग सगळं झाले सगळं लय मोठी केली. बरं झालं बरं झालं म्हणतो लय मोठी बसेल का बाकी नाही आपण डिक्कीतच ठेवू ना बघ. चलो किती फ्रेश. बाकीचं ठेवते हां किती ठेवून द्या हां ठेवून घेतो डिक्कीमध्ये. पिशवी दे 3 क्लास आहेत ना इथं. 1 2 3 3 क्लासेस आहेत. हाँ गलत हो गया ये. पहली दूसरी तीसरी चौथी 4 स्टँडर्ड तक बच्चे. हाँ नाही बरोबर बाबा वाट बघ. चलो राहिला असं करूनच दिलं काय शूटिंग वगैरे दुसरं कोण असे दुसरं बरोबर काय का असं दुसरं शाळेचं ते थोडी मला होतं. बाय बाय. हेलो दोस्तों, तो मैं जा रहा हूँ अभी मतलब नाना जी लेके जा रहे हैं मुझे ड्रेसिंग के लिए. ये रोज़ ही जाते हैं हम, जैसे आपने देखा कि मंदिर में और ड्रेसिंग के लिए, मतलब मैं एक ही बार वीडियो बना, लेकिन मुझे रोज़ जाते हैं हम रोज़ ड्रेसिंग करने के लिए, और रोज़ सेम वैसा ही दर्द होता है मुझे. चल मैं आपको दिखा दूँ. गाड़ी निकाल लूँ. चप्पल. चला बाबा लेट्स गो. बरं बरं. चेक करायला
ड्रेसिंग रूम। आगे हॉस्पिटल यहाँ पर होगी ड्रेसिंग, क्योंकि मैंने जो ज़ख्म है ना मतलब वो 4 से 5 सेंटीमीटर तक अंदर है, मतलब उसकी डेप्थ है और लेंथ के लिए वो कम से कम 8-9 सेंटीमीटर तक लेंथ है ऊपर से नीचे तक। तो ऐसे मतलब रिस्की ना थोड़ा, तो इसलिए अपन ये आ जाते हैं। और यहाँ पर जो 2 लोग ड्रेसिंग करते हैं ना ख़त्म, पहले हाइड्रोजन, फिर उसे साफ़ करते हैं, उसके बाद आयोडीन, फिर उसे साफ़ करते हैं, फिर उसके बाद जो तेल है उससे बात भर के उसके अंदर घुसा देते हैं पूरे अंदर तक। बहुत दिन में तकलीफ होती है मेरे को, नाइट मेरे मेरा ड्रेसिंग रूम। कांद्याची वडी म्हणाल होती बाईची आजारी होती का फॅक्टरी होता का हाँ फैक्ट्री में आता तो वीडियो एवढा बरोबर येतो बघा आणि ते मग बाकी कांदे फॅक्टरी बऱ्याच होणार ना आपा गाइस ये आपका है जो ये विकोर थे मेरी ड्रेसिंग, उनके साथ जो अभी के उनको अर्जेंट जाना था इसलिए वो चले गए मेरी ड्रेसिंग करके। इनकी उम्र मेरे नाना जी से भी ज़्यादा है, लेकिन एक्सपर्ट है वो एकदम ड्रेसिंग करने में। और एक लोग थे संजू भाऊ, वो चले गए, उनको अर्जेंट जाना था कहीं, ऐसे 2 लोग थे वो। जो संजू भाऊ थे वो मेरे दोनों पर्स को ऐसे खींच के पकड़ रखते, और बाबा हेलो गाइस, तो पहले ये देखो हाँ, तो वो क्या हुआ मैं बता आपको। हम तो तीसरी बार गए थे ना अभी चेकअप के लिए, तो जब डॉक्टर ने वो धागा निकाल के जब लेज़र से उस जख्म को काट दिया था ना, तभी से मतलब अभी तक उसमें से पस बाहर आ रहा है। मतलब जैसा मेरा पहले प्रॉब्लम था उसमें से पस कंटिन्यूसली अभी भी बाहर आ रहा है। तो फिर डॉक्टर को हमने फ़ोन किया, उन्होंने बोला कि पस को कल्चर कर लो, मतलब उसको चेक कर लो कि उसमें क्या बैक्टीरिया ग्रो हो रहा है उसके अंदर। फिर हमने पस का भी कल्चर किया, उसको स्वैब लेके लैबोरेटरी में चेक किया, तो कुछ निकला उसका। तो उसका मतलब उस क्या बोलते उसको एंटीटोड, मुझे नहीं पता उसको क्या बोलते, मतलब उस जो बैक्टीरिया अंदर ग्रो हो रहा है उसको ख़त्म करने के लिए ऐसे इंजेक्शन के बॉटल लगा दिए। तो अभी ये मुझे 7 दिन लेनी है, और हर दिन 4 है, मतलब सुबह 2 और शाम को 2, ऐसे 100 ml की 2 बाटले हैं बोतल से। तो सुबह 2 शाम को 2 ऐसे 7 दिन तक लेने मुझे, फिर वो जो बैक्टीरिया है वो मर जाएगा ऐसे। तो वही दिक्कत है मेरी, उस पल्स जो निकल रहा है उस वजह से जख्म भी नहीं भर रही है। तो चलो फिर ये प्रॉब्लम है मेरी, पता नहीं अभी कब ख़त्म होगा। ये पूरा साल हो गया है इसको, साल के ऊपर हो गया। ठीक है, फिर अभी जो होगा देखा जाएगा। वैसे मतलब एक क्या करूँ ना, जो मतलब मेरे मामा है मेडिकल वाले, उन्होंने मुझे बोला था कि हम ये कर रहे थे, लेकिन तो मुझे पता नहीं ना, इसलिए मैंने उनको मना कर दिया था। लेकिन उन्होंने जो बोला वही हुआ। ठीक है, अभी क्या बोलूँ गाइस। ये हो एंटीबायोटिक का इंजेक्शन जो मुझे दिया था, क्योंकि मैंने आपको बोला ना अभी मुझे पस हो गया, तो वो कल्चर किया था, उस पर एंटीबायोटिक था। ये पढ़ लो किसको आता होगा, थे क्या एग्यूमेंटिन 1.2 लिखा है इस पर, मुझे नहीं पता। और इसके साथ और एक दिया था पैन आईवी, ये पैन आईवी और ये एग्यूमेंटिन, ये एक बोतल में, और पैन आईवी एक बोतल में, ऐसे 2 बोतल, 7 दिन 14 इंजेक्शन, सुबह 2 और शाम को 2, ऐसे थे वो। ये लेने के बाद मुझे अभी पस का फ़र्क गिरा, मतलब वो कम हो गया अभी एकदम। लेकिन जख्म अभी भी बहुत गहरी, उसको भरने में कम से कम अभी 2 महीने का तो भी टाइम लगेगा।